नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागात 28 कोटींचा महाघोटाळा समोर आलाय। शेतकरी कंपन्यांच्या नावाखाली कोट्यवधींचा डल्ला मारला गेलाय। आता या कृषी घोटाळा प्रकरणाची पितळ उघड पडलंय। नंदुरबार कृषी घोटाळ्याची आता चौकशी होणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी या प्रकरणावर आता मोठी ऍक्शन घेतली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना आता अधिकाऱ्यांच्या घरातील भिंती मजबूत करतायत की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मागील काही काळापासून वृत्तसंस्था या प्रकरणाचा सखोल तपास करत होत्या आणि यातच आता ही कारवाई करण्यात आली आहे। तर नेमकं काय आहे नंदुरबारमध्ये घडलेला हा कृषी विभागातील घोटाळा? चला या प्रकरणामागील सर्व बाजू समजून घेऊयात अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात। यासाठी सरकारकडून निधी मंजूर केला जातो, पण हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेला निधी जर सरकारी अधिकाऱ्यांच्या खिशात जात असेल तर ऐकून नक्कीच संताप येतो ना। असाच काहीसा संताप आणणारा प्रकार घडलाय आपल्या नंदुरबार जिल्ह्यात। या प्रकरणामुळे शेतकरी कंपन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। तर नेमकं झालं असं की योजना राबविताना शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोट्यवधींचा निधी दिला गेला। त्यामुळे कृषी विभागाच्या परिपत्रकानुसार 25 लाखापुढील तांत्रिक मान्यता कृषी संचालक पुणे यांच्या मार्फत घेणे कोणालाही क्रमप्राप्त म्हणजेच कंपल्सरी मानली जाते। असे असताना देखील जिल्हा स्तरावरच नियमबाह्य पद्धतीने समिती स्थापन केली गेली। योजना राबवताना कोणतीही नियमावली, कार्यपद्धती, अटी, शर्ती आखण्यात आल्या नाही। अगदी नियमबाह्य पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड होऊन एका कुटुंबातील अनेक शेतकरी कंपन्यांची निवड झाली। स्मार्ट आणि मॅग्नेट या योजनेच्या माध्यमातून अशा पद्धतीने शेतकरी उत्पादन कंपन्यांना कृषी व पणन विभागामार्फत लाभ दिला जात आहे। मात्र या योजनांमध्ये असलेली नियमावली देखील लागू करण्याचे कष्ट कृषी विभागाने घेतले नाही। त्यामुळे भाग आणि भांडवल नसलेल्या एकाच कुटुंबातील 2 कंपन्यांमध्ये संचालक असलेल्या त्यांच्या सोबतच शेतकरी सभासद नसलेल्या बोगस कंपन्यांना या योजनेतून लाभ मिळण्याचे चित्र आहे। फक्त एवढेच नाही तर कृषी विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक अथवा कुटुंबीय संचालक असलेल्या कंपन्यांना देखील कोट्यवधीचे अनुदान मिळालेले आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी या नियमबाह्य कारभारावर चौकशीचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाची चौकशी करून पुढील आठवड्यात अहवाल देण्याच्या सूचना नवनियुक्त कृषी अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत। नाशिकचे विभागीय कृषी संचालकांनाही अगदी सोयीस्कररित्या या प्रकरणावर आपले भाष्य टाळले आहे। कृषी विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी गप्प राहणे नंदुरबारमधील या गैरप्रकाराला बळकटी देणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाची सविस्तर व तांत्रिक चौकशीची गरज व्यक्त केली आहे। या चौकशी दरम्यान शेतकरी कंपन्यांना देण्यात आलेले अनुदान व त्यांचा हिस्सा त्यासोबतच केलेल्या कामाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे। नंदुरबार सारखा जिल्हा येथील बहुसंख्य जनता शेतीचे काम करते। या व्यवसायात मार्जिन देखील अत्यंत कमी असतो आणि अशातच शेतकऱ्यांच्या हक्कांच्या निधीवर सरकारी अधिकारी आणि कंपनी मालकांनी घातलेला हा हल्ला नक्कीच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करतो। या प्रकरणावर जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी उचललेले पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा लुबाडणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आणि बोगस कंपनी संचालकांवर आता कोणती कारवाई झाली पाहिजे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।